नवरात्र नवदुर्गा ही मालिका घेऊन आम्ही दरवर्षी आपल्या भेटीला येत असतो. आज एक अशी तरुण आणि वेगळी नवदुर्गा तुमच्या भेटीला आलेली आहे, जी अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी उंचच्या उंच झेप घेतलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगार केलेली ही नवदुर्गा आहे धनश्री कुलकर्णी देशपांडे. धनश्री सध्या कोल्हापूर येथे आहे. अगदी 23व्या आणि 24व्या तिनं डिग्री हातात केलेली आहे. बीकॉमचं शिक्षण झालेलं आहे तिथं, पुन्हा एमकॉम केलंय आणि हे बीकॉम एमकॉम होण्याच्या आधी देखील तिनं नेट आणि सेट पूर्ण केलेलं आहे. अशी आगळी वेगळी नवदुर्गा आपल्या भेटीला आलेली आहे. वास्तविक पाहता प्रस्थापित नवदुर्गा तुमच्या भेटीला नेहमीच येत असतात, पण तरुण नवदुर्गेला एवढ्यासाठी तुमच्या भेटीला आणलंय आम्ही की यातनं प्रेरणा घेऊन काहीतरी पुढे घडेल. धनश्रीची आजी विभा आहे, त्या नेहमी म्हणतात की धनश्री ही पुस्तकातला फिडर आहे. जेव्हा जेव्हा पाहेल तर ती हातात तिच्या पुस्तकात असतं. अत्यंत पुस्तकाचा वेळ असलेली ही धनश्री कमी वयामध्ये तिने डॉक्टरेट मिळवलेला आहे आणि अनेक तिचे पेपर रिसर्च परदेशात गेलेले आहेत. म्हणजे थायलंड असेल, लंडन स्कूल असेल आणि विभा आजी तर तिथे आपल्या नातीचं नेहमी कौतुक करत असते, आई तर नेहमी करते. आणि इकॉनॉमिक स्कूलमध्ये देखील धनश्रीचे पेपर गेलेले आहेत. असा 7 समुद्रा पलीकडे गेलेली नवदुर्गा आज आपल्या भेटीलेला आहे. नमस्कार धनश्री. नमस्कार. माध्यम वृत्तमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू 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 सो मच. एवढं छान इंट्रोडक्शन दिलं, मलाच असं भरून आलं की नाही. तुम्हाला धन्यवाद पहिली की तुम्ही इंटरव्ह्यू घेताय. म्हणजे मला असं फर्स्ट कोणतरी माझा इंटरव्ह्यू घेते, तर मला छान वाटतंय. सर्वप्रथम तुला नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा आहेत आमच्या. धन्यवाद. तर तुम्हालाही चांगला जावं नवरात्र, एकदम सुखी समृद्ध भरून. सगळ्या देवींची आशीर्वाद सगळ्या तुम्हाला लाभो. आजकालच्या पिढीला तू काय सांगणार आहेस? म्हणजे कमी वयामध्ये इतकं डिग्र्या तो मिळवलेल्या आहेत. आजकालची पिढी, तरुण पिढीला काय सांगणार आहे? तरुण पिढीला एवढं सांगणार की कष्टला तुम्हाला चुकता येणार नाही. तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात. तुम्हाला स्वतःवर कष्ट करावे लागतील. तुम्हाला डिग्रीज घ्यायच्या आहेत, पुढे जायचंय आयुष्यात, तर कष्टाला तुम्ही टाळू नका. आपल्या म्हणजे आता जर आपण बघितलं तर खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत आपल्याकडे. मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, नाही काही तर आपण उठतो ते OTT सिरीज पाहतो. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन भरपूर आहेत. तर ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सला साईडला ठेवून मग तुम्ही तुमचा गोल ठरवा एक, आणि त्या गोलवर वाटचाल करा. कारण आयुष्यात ऑब्जेक्टिव्ह नसेल, गोल नसेल, तर मग हे सगळे डिस्ट्रॅक्शन तुमच्यावर हावी होतात. जर आयुष्यात एक गोल असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, तर मग तुम्हाला तुमची वाटचाल पुढे सापडते. तुम्हाला ती गोडी लागली पाहिजे. अभ्यासाचीच नाही, तुम्ही जे काही कराल त्याची गोडी लागली पाहिजे. आणि महिला उद्योजकांच्या ज्या समस्या आहे त्याच्यावर तू डॉक्टरेट मिळवलेलं आहे, तर ते काय, त्याच्याबद्दल काय थोडी माहिती दे. महिला उद्योगांनी बँकेचं जेव्हा ते लोन घ्यायला जातात, म्हणजे त्यांची मेन समस्या माझ्या पुढे आली आहे की जेव्हा मी त्या 150 बायकांना भेटले आणि विचारलं की तुम्हाला काय समस्या आहे, किंवा का तुम्ही जे स्मॉल बिझनेस आहे ते तुम्हाला प्रॉफिट नाहीये. बऱ्याच बायकांनी मला सांगितलं की ते प्रॉफिटेबल नाहीये. तर एक कारण असं आहे की बँक त्यांना लोन देत नव्हते, आणि जर लोन पाहिजे त्यांना, तर त्यांचं जे मॉर्गेज आहे, म्हणजे गहाण ठेवणारी जी वस्तू आहे, तर ते हाय सिक्युरिटीचे होते. म्हणजे घर असो, शेती असो, तर एवढं त्यांच्याकडं नसतं किंवा नव्हतं त्यावेळेस. त्यामुळं ती एक समस्या आली. दुसरी गोष्ट, बऱ्याच बायकांना माहिती नसतात की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स खूप आहेत. त्यामुळं मुद्रा लोन आहे, तुम्हाला MSME थ्रू लोन मिळतं. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज, की त्यांची एक मिनिस्ट्री बसते आणि म्हणजे मिनिस्ट्री आहे, आणि मिनिस्ट्री थ्रू तुम्हाला ते लोन दिलं जातं जर तुम्ही अप्लाय केलं तर.
नंतर त्यांना ट्रेनिंग पर्पज माहित नाही. त्यांना असं झालं, की बऱ्याच बायका असं झालं, की त्यांना माहितीच नाही की काम कसं करायचं. जर आपण कुठल्या क्षेत्रात उतरतोय, तर त्यांना ट्रेनिंगची गरज आहे. तर ती पण दिली जात नाही किंवा घेत नाहीत. अशी पण एक समस्या माझ्या पुढे आली. आणि लोकेशन आणि मार्केटिंग हे कायमच समस्या आहे, की ते कसं मार्केटिंग करावं? हे त्यांना माहिती नाही, की आपलं एक प्रॉडक्ट आहे. तर प्रॉडक्टला मार्केटिंग कसं करावं? ते सोशल मीडिया थ्रू करावं का प्रिंट मीडिया थ्रू करावं? त्यामुळं ती एक समस्या येते पुढं. तर अशा ह्या समस्या आहेत. त्याच्यावरचं सोल्युशन पण आहे. म्हणजे समस्या जरी असल्या तर सोल्युशन पण आहेत, की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. बँकेचे वेगळे खाते आहेत, जिथं फक्त बिझनेस स्मॉल बिझनेस याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडते. तुम्हाला सबसिडीज दिल्या आहेत, की तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे, मशिनरी घ्यायची आहे, तर तुम्ही सबसिडीज तुम्हाला दिले गेले आहेत. नंतर मी जसं म्हणलं, की मार्केटिंग त्यांना ट्रेनिंग नाहीये. तर बऱ्याचशा ट्रेनिंग स्कूल्समध्ये हे मोफत शिकवलं जातं. तुमच्या इकडं ते इंडस्ट्रियल ऑफिस आहे, तिकडं त्यांना कळवलं, की ते मोफत तुमची ट्रेनिंग स्कूल घेतात, की तुम्हाला ट्रेन केलं जातं. तर असे सगळे सोल्युशन्स पण आहेत. तर फक्त थोडं बायकांना माहिती नसतं, की या गोष्टी पण होतात. मग या या समस्या ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतात, तर त्याचं निराकरण कशा पद्धतीने केलं जातं त्या समस्यांचं? ह्या समस्या काय होतं, आता डॉक्टरल थिसिसमध्ये अ, मी काय करते फक्त समस्या शोधते, की नक्की काय आहे? कारण अ, वरतून जेव्हा सरकार हे देते, ग्रांट देते किंवा एम-एस-एम-ईला म्हणते, की एवढं तुम्हाला बजेट अलोकेट केलं आहे किंवा या आपल्या रिसेंट करंट बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी एम-एस-एम-ईचं हे वाढवलं, निधी वाढवलाय. तर त्यांना ग्राउंड रिॲलिटी माहिती नसते, की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. तर डॉक्टरल थिसिसमध्ये काय होतं, की मी फक्त प्रॉब्लेम शोधते आणि त्याचं सोल्युशन शोधते आणि मग हा थिसिस मी पुढे पाठवते. तर समस्या जेव्हा माझ्या पुढे आल्या, तर त्यांना मी सांगितलं, की तुम्हाला ट्रेनिंग डेव्हलपमेंट करावी लागेल. तुम्हाला फ्री कोर्सेस असतात आणि आजकाल आपण एवढ्या मॉडर्न युगमध्ये राहतो, की आपल्याला YouTubeवर फ्री कोर्सेस मिळून जातात. त्यामुळं असंही नाहीये, की तुम्हाला खूप हजारो पैसे भरावे लागतात. तुम्ही YouTube शोधलं तर YouTubeवर खूप चांगले कोर्सेस किंवा इव्हन अर्ध्या 1-1 तासाचे लेक्चर्स घेतायत लोकं, की तुम्ही कसं मार्केटिंग करावं. तर हे केलं तरी मदत होऊ शकते. तर हे रिसर्च पेपर लंडन, थायलंड पर्यंत गेलेलेच आहेत. आणि हो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, की करून सोडावे सकळ जन. तसं आमच्या माहितीनुसार असे आहे, की धनश्रीने आपल्या कलिग म्हणजे प्रोफेसर आहेत 5-7 लोकांना देखील रिसर्च पेपर लिहिण्याबद्दल मदत केलेली आहे. एक कॉपरेटिव्ह नेचर म्हणून आहे धनश्रीचं. तर तो अनुभव कसा आहे? तो अनुभव अगदीच छान. जेव्हा तुम्ही भारतात रिसर्च पेपर लिहिणं तो अनुभवही छान आहे, की तुम्ही फार हुशार लोकं आहेत भारतात. त्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करता, त्यांच्यासोबत तुम्ही आयडियाज शेअर करता, की असं पण होऊ शकतं. आणि एक वेगळा अनुभव आला जेव्हा मी पहिल्यांदा लंडनला पेपर प्रेझेंट केला. तर लंडनमध्ये मला जरा भीती वाटत होती. कारण एवढ्या मोठ्या स्केलवर मी कधी पेपर प्रेझेंट केला नव्हता आणि माझं वय लहान होतं सगळ्यात. म्हणजे जे 100 जण कॉन्फरन्समध्ये होते, तर ते वय लहान होतं, तर मला अशी भीती वाटत होती. पण तरी करायचं, काहीतरी करायचं, आपला पेपर लंडनला गेला पाहिजे. तर ह्या उद्देशाने मी पुढे गेले. पण तो पेपर अगदीच छान झाला. त्याच्यानंतर मी परत एक पेपर प्रेझेंट केला तिकडं आणि एक पेपर मी पोलंडची एक कॉन्फरन्स होती. तिथं प्रेझेंट केला होता. तर आणि एक थायलंडला माझा पेपर एक्सेप्ट झाला होता. तर अशा अनुभव खूप सुंदर आला. खूप लोकं हुशार आहेत आणि त्या हुशार लोकांचे मत आपल्याला ऐकायला मिळाले किंवा आपलं मत त्यांना सांगता आलं. तर हा अनुभव एक चांगला होता आणि कोऑपरेटिव्ह नेचर म्हणायचं तर माझं असं असतं, की मला काही येतंय, तर मग ते सगळ्यांना आलं पाहिजे. तर असं लपून काही नसतं, की मला येतंय मीच बघणार. जर मी पुढे चालली आहे, तर मी माझ्यासोबत 10 जणांना घेऊन जाईल.
तर ही एक गोष्ट आहे. पण मला असं वाटतं ती घरच्यांनी खूप चांगली शिकवली मला. अ, आई, बाबा, इव्हन माझा भाऊ तो पण असाच आहे, की कोऑपरेटिव्ह नेचर आहेच. तर ते घरी तसं वातावरण होतं. त्यामुळे मे बी ते तसं आलंय. धनश्रीने बालपणापासून खूपच संघर्ष केलेला आहे. तर संघर्ष करत करतच तिने कमी वयामध्ये इतक्या डिग्र्या मिळवलेल्या आहेत. तर हे स्ट्रगलच, संघर्षच तुला उभारी देण्यामध्ये कामाला आला होता, हा संघर्ष. हो, संघर्ष म्हणजे जे काय त्रास त्रास म्हणण्यापेक्षा जो स्ट्रगलमधनं आपण गेलो, ते तुम्हाला ॲज अ पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप करतात. तुम्हाला जर कष्ट झाले, तर तुम्हाला त्या कष्टाची जाणीव असते, की तुम्हाला त्या पैशाची किंमत असते. तुम्हाला माहिती असतं, की आपण जेव्हा अडचणीत येतो, तर बाहेरचं जग आपल्याला काही मदत करत नाही. तर जेव्हा आपण खंबीर होतो, तर आपण मग ते मत बदलतं. आपल्याला असं वाटतं, की नाही मला कोणी नव्हतं, तर बाहेरच्या जगासाठी मी आहे. तर एक एक जरी व्यक्तीला आपली मदत झाली तरी खूप झालं. त्यामुळे संघर्ष हा मोठा पार्ट प्ले केला त्यांनी आणि अ, अभ्यास करण्याची गोडी ती लहानपणापासूनच लागली. त्यामुळे ते पुस्तकात अशी आजी म्हणते, की पुस्तकी किडा. तर ती गोडी म्हणजे थोडा जरी वेळ मिळाला मला, तर मी उठून मोबाईल बघण्यापेक्षा मग मी म्हणते, की पुस्तक वाचू. आणि असं नाही की अभ्यासाचंच वाचू. कुठलंही पुस्तक जे समोर येईल ते वाचू. पण वाचण्याची ती आवड तिकडे आहे. त्यामुळं संघर्ष ऑफ प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स खूप आहेत. त्या प्रॉब्लेम्समधनं शिकून माणूस पुढे जातो. असं माझं मत आहे, की थोडं ते ते टफ टाईम्स आपल्याला काढावे लागतात. आता हे स्ट्रगल करीत असताना धनश्री जेव्हा मागे पाहते, त्यावेळेस या स्ट्रगलच्या काळामध्ये आई असेल किंवा घरचे कौटुंबिक लोक तर असतील, तर इतर देखील कोणाची प्रकर्षाने तुला यावेळेस आठवण येते की बुवा या स्ट्रगलमध्ये मला ह्यांनी माझ्या खंबीरपणे माझ्या पाठीवर उभारले, म्हणून मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यामुळे प्रामुख्याने कोणाची तुला आठवण येते यावेळेस? तसे मला आयुष्यात सांगायचं गेलं तर मला आयुष्यात खूप चांगले लोकं मिळाले. म्हणजे घरी असं वातावरण असतं, की तुला जे हवं ते कर. म्हणजे अभ्यास करायचा कर. जितका वेळ करायचा कर. कधी-कधी आई किंवा बाबा सांगायला यायचे, की "आता बास, रात्र झाली तर थोडं झोप पण." तर त्यांचा एक मोठा पाठिंबा मला खूप जाणवतो. त्या भावाचा एक खूप मोठा पाठिंबा जाणवतो. कधी-कधी आयुष्यात असं डल वाटलं किंवा हे वाटलं, तर तो उठून म्हणतो, की "नाही, नाही, असं चल-चल, उठ-उठ कर. तू करू शकतेस हे." त्यामुळं ते एक मोठा पाठिंबा त्या तिघांचा खूप मोठा आहे. आजीचाही खूप मोठा आहे. आजी कायम मोटिव्हेट करत असते, की तिचं कायम कौतुक असतं तिचं. ती पहिली नात आहे तिची आणि पहिली नात एवढी हुशार आहे. त्यामुळे तिच्याकडनं मोटिव्हेशन मिळालं. आईकडनं मोटिव्हेशन असतं. आत्ता लग्न झालं, मी इकडं कोल्हापुरात आले. तर कुलकर्णीची देशपांडे झाले. तर जसं माहेर होतं तसंच सासर मिळालं, की सासू-सासऱ्यांचा सपोर्ट कायम असतो. तुला जेवढं शिकायचंय तेवढं शिक. अ, वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत शिकायचंय तेवढं शिक. बाकीचं काम आम्ही बघतो. त्यामुळे ते चांगले लोकं मिळालेत आणि नवरा पण चांगला मिळालाय, की कशाला रोकटोक नाही, समजूतदार आहे. तुला जेवढं काय करायचंय ते सांग, करून घे. आणि कधी मी कंटाळले तर तो उभा राहतो आणि म्हणतो, "नाही, नाही ते करायचंय." तर अभ्यास आधी. कधी-कधी असं होतं, की मलाच झोप लागते. तर "नाही, नाही, उठ अभ्यास कर." त्यामुळे तेही जसं माहेरचं वातावरण होतं, तसं सेम सासरी वातावरण आलं. तर हे तर फॅमिलीमध्ये चांगले लोकं खूप माहेरचे आणि सासरचे दोघांचेही चांगले मिळाले. आणि कॉलेजमध्ये मी आधी सारडा कॉलेजमध्ये होते. तर तिथं मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, ज्या कायम पाठीशी उभ्या होत्या आणि माझ्या मैत्रिणी आईच्या मैत्रिणी पण आहेत. त्यामुळं त्या अशा कॉमन मैत्रिणी झाल्या तिकडं, की त्या कायम करू शकते, किती हुशार आहे तू, कष्टाळू आहे. त्यामुळं ते
आहे आणि इथं सायबरमध्ये पण मी आले. तर सायबरमधले पण लोकं चांगले आहेत, की ते आत्ता जरा मला जॉब इथं लागून 2 महिने झालेत. पण ते पण आत्ता असं असतं, की तुला काय करायचंय तू सांग. तुझे लेक्चर्स आम्ही घेतो, पण तू अभ्यास कर. तर सध्या म्हणजे आज रिसेंटच एक्झाम्पल, की मला ते पोस्ट डॉक्टरेटचं भरायचंय. पी-एच-डी झाल्यानंतर एक पोस्ट डॉक्टरेट असते. तर त्याचे मला ॲप्लिकेशन करायचं होतं. तर सगळे म्हणले, की "नाही, नाही ॲप्लिकेशन आधी कर. बाकीचं आम्ही बघतो कॉलेजमध्ये." त्यामुळे इकडेही लोकं चांगले मिळाले. तर असे सगळे काय म्हणतात पॉझिटिव्ह लोकं आसपास आहेत आणि फॅमिली भयंकर स्ट्राँग आहे. म्हणजे कधी डिमोटिव्हेशन नाही, काही नाही, काही नाही. तर मला असं वाटतं, की तो एक व्यक्ती जेव्हा पुढे जातो किंवा एक व्यक्ती जेव्हा उभारून येतो, तर त्याचे मागचे लोकं खूप इम्पोर्टंट असतात. आई म्हणा, वडील म्हणा, भाऊ म्हणा, सासू-सासरे, आजी आणि हसबंड मेन. यांचा सपोर्ट असल्याशिवाय असं होत नाही. तर ते स्ट्रगल ईझी होऊन जातं. मग असं वाटतं, की ठीक आहे स्ट्रगल आहे. निघून जाईल, हा पण टाईम निघून जाईल. चांगल्या गोष्टी येतीलच आणि ते येतातच. कुठल्याही मुलांना कसं असतं आपले आई-वडील असं सांगतात, की "तू इंजिनिअर बन, तू डॉक्टर बन." तर लहानपणापासून असं काही ठरवलं होतं का धनश्रीने, की बुवा आपल्याला या क्षेत्रात करियर करायचंय? किंवा घरातनं असं काही हे होता का रेटा, की तू असं याच क्षेत्राकडे वळ, डॉक्टर हो, इंजिनिअर हो. नाही, ठरवून नाही. तू ह्या क्षेत्रात आलीस का? अम्बिशन होतं तुझं? नाही. अ, मला सी-एमध्ये मी गेले होते. मध्ये मला सी-ए केलं अर्ध सी-ए केलं. म्हणजे मी सी-ए इंटर्नशिपच्या याच्यावर होते, की तुम्हाला एक आर्टिकलशिप करावी लागते. एक परीक्षा पास झाली होती त्याची. पण घरच्यांचं असं काही नव्हतं. सी-ए करत होती, "अरे वाह! छान कर." मग जर खूप प्रेशर यायला लागलं होतं मला. मग त्यांनीच म्हटलं, की "सी-ए सोड तू, तुला जे आवडतं ते कर." मग नेट सेट द्यायला लागले मी म्हणजे मास्टर्सच्या पहिल्या वर्षी. तर मी तेव्हाच नेट सेट म्हणजे पहिलं वर्ष झालं आणि सेकंड इयरला जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हाच मी नेट सेट क्लिअर झाले. तर त्यामुळं घरी काही प्रेशर नव्हतं. मोकळीक होती, की तुला जे करायचं ते कर. आणि जेव्हा मी मास्टर्स करत होते तेव्हा मला एक माझे सर भेटले, जे माझे पी-एच-डीचे रिसर्च गाईड होते. देशमुख, आर-पी देशमुख सर म्हणून. तर त्यांच्यामुळे मला एक वळण मिळालं, एक दिशा मिळाली. त्यांचे मी अजूनही आभार मानत असते, की तुम्ही मला कान पकडून माझे आयुष्य सुधरवलं. तर मला असं वाटतं आयुष्यात एक कायम त्यांना बघून मला असं वाटलं, की एक शिक्षक असा असावा, की जो कायम कान पकडून सांगेल, की ह्या गोष्टी नीट करायच्या आहेत किंवा इथं तुझी दिशा आहे. तर असं नाही की मी बोलणे नाही खाल्ले किंवा ते कधी रागवले नाही. पण अ, जे केलं ते त्यांनी माझ्या चांगल्यासाठीच केलं. त्यामुळं घरून प्रेशर नाही, कुठून प्रेशर नाही. पण एक दिशा त्यांनी दाखवली मला. धनश्रीचं अम्बिशन काय? पुढचं स्वप्न काय? आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता अशी आहे, की कमी वयामध्ये तू इतकं झेप उंच झेप घेतलेली आहे. तर पुढे काय व्हावं असं अजून काय करायचं राहिलंय असं वाटतं तुला अजून आपल्या हातनं? पुढे फ्युचर बघायला गेलं तर 2-3 ऑप्शन्स माझ्यासमोर येतात. एक तर की रिसर्चमध्येच थांबावं, पोस्ट डॉक्टरेट करावं, अजून एक पी-एच-डी घ्यावी आणि रिसर्च करावा चांगल्या हाय क्वालिटीचा. त्या एज्युकेशन कमिटीच्या ह्याच्यावर जावं, की त्या मला डिसिजन मेकिंग पॉवर घेता येईल, की काय पोरांपर्यंत गेलं पाहिजे. हा एक ऑप्शन मी कायम ठेवलाय आणि जर नाही, तर मला असं वाटतं, की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स द्याव्या. जर तसं नाही झालं, तर मग सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम दिल्या असत्या मी, की तिकडं गेले असते. पण तिकडं पण मी एज्युकेशनच्याच क्षेत्रात वळाले असते. त्यामुळे असे 2 गोल्स तरी ठेवलेत. सध्या तरी रिसर्च चाललाय. आता एक 2 प्रश्न माझे असे आहेत, हं. की धनश्रीला आतापर्यंत सर्वात आवडलेलं, भावलेलं पुस्तक कोणतं? आणि अलीकडे वाचलेलं पुस्तक तो कोणतं आहे? अच्छा. अ, त्याच्यातही 2 कॅटेगरीज आहेत, की फिक्शनमध्ये म्हणाल, की काल्पनिक ह्याच्या पुस्तकात म्हणाल, तर सिडनी शेल्डनचं एक टेल मी युअर ड्रीम्स म्हणून पुस्तक आहे. आणि सिडनी शेल्डनचं ऑथर म्हणजे ॲज अ ऑथर मला तो प्रचंड आवडतो. आणि मराठीत म्हणाल तर मला पु. ल. देशपांडे
आवडतात, की त्यांचे आसामी आसामी असं चांगले आहेत. म्हणजे मला ते आवडतं. आणि आत्ताही सध्या एक पुस्तक वाचतीये. हे आर यू अफ्रेड ऑफ द डार्क म्हणून. तर ते पण सिडनी शेल्डन. दाखव का मला दाखव. अच्छा. की प्रत्येक तरुण तरुणींना आपल्या आयुष्यामध्ये कुठला तरी हिरो आवडत असतो. त्याला चित्रपटातला हिरो आवडतो किंवा राजकारणाचा एखादा नेता आवडत असतो. तसा आवडीचा नेता म्हणेल किंवा आवडीचा हिरो कोण आहे धनश्रीचा? आवडीचा हिरो जर म्हणायला गेलं तर ऍक्टिंग वाईज मला मनोज वाजपेयी आवडतात, कारण त्यांची ऍक्टिंग चांगली आहे. बरोबर. थिएटर्स खूप चांगले केलेत त्यांनी. आणि नेता म्हणल्यावर दोन्ही पार्टीज कडनं मला एक सचिन पायलट आवडतो. ही इज व्हेरी सेन्सिबल, टॉक्स व्हेरी नाईसली. किंवा शशी थरूर पण ही इज व्हेरी इंटेलिजंट. आणि इकडून जर बघायला गेलं तर मला जयशंकर जे आहेत आपले फॉरेन मिनिस्टर्स, ते जास्त आवडतात. की प्रेशर कसं हँडल करायचं, कधी कोणावर काय बोलायचं, ही नोज व्हेरी वेल. तर ते एक आवडतात. आणि फटकळ बोलायचं तर मला नितीन गडकरी आवडतात, की ते बघत नाही पुढं मागं, पटकन बोलून टाकतात. तर कधी कधी ते बरं पडतं. तर असं आवडते नेता हे आहेत. आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे आपण वळत असताना नवरात्र आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीच्या जागर करण्याचा, एकंदर तिचे गोडवे गाण्याचा दिवस असतो. तर या समस्त युवा पिढीला किंवा नारी शक्तीला तू काय सांगणार आहेस? नारी शक्तीला मी सांगेल की सपोर्ट असो नसो, तुम्ही काम करा, स्वतः फायनान्शियली स्टेबल व्हा. जेवढा तुम्ही फायनान्शियली स्टेबल व्हा, तेवढं जग तुम्हाला रिस्पेक्ट करेल. तुम्ही स्वतःला खूप रिस्पेक्ट करा, की तुम्हाला जर तो रिस्पेक्ट किंवा तो कॉन्फिडन्स आला तर स्काय इज द लिमिट. की असं मानू नका कधी की मी इथपर्यंतच आहे, माझी झेप इथपर्यंतच आहे. तर अगदी कुठंही मर्यादा नाहीये. कुठंही तुम्ही जिथं प्रयत्न कराल तिथं सोनं निघतं, असं माझं मत आहे. की जिथं तुम्ही अ, दिवसाचे काही तास दिले, तर ते तास तुमचे सोन्यात कन्व्हर्ट होतात. त्यामुळं कुठं मर्यादा नाही, काही नाही. बायका कोणापेक्षा कमी आहेत असंही नाही. किंवा ते काम बायका करू शकत नाही असंही नाही. सगळ्या क्षेत्रात बायका आहेत. त्यामुळं त्यांनी कुठं मर्यादा पाळू नये. त्यांना जे वाटतंय आयुष्यात, जे त्यांचे अॅम्बिशन्स आहेत, गोल्स आहेत, तर ते त्यांनी पूर्णपणे करावेत. त्यांच्या मागे जावं. काय होतं कधी-कधी हे स्वप्न अधुरे राहतात किंवा काही गोष्टी सुटून जातात हातनं. तर ते त्यांनी परत घ्यावे, परत मिळवावे. तो एक कॉन्फिडन्स वेगळा येतो आयुष्य जगायचा. आणखी काही असं सांगावं असं राहून गेलंय असं वाटतं का तुला या काय वाटतं? निमित्तानं? आणखी आपण या निमित्तानं काही आपल्याला सांगायचं राहून गेलंय असं काही आहे का एखादा प्रश्न वगैरे? तसं तर काही नाही, सगळं कव्हर केलंय तुम्ही. पण मला तुमचा उपक्रम आवडला, की नवदुर्गा तुम्ही अगदीच छान घेतलंय प्रत्येक बाई वेगळ्या क्षेत्रात काम करते. प्रत्येकीचे कष्ट वेगळे, प्रत्येकीचं स्ट्रगल वेगळा. आणि त्या स्ट्रगलमधनं तुम्ही हे दाखवताय, की कसे लोकं येतायत. तर मला तो उपक्रम खूप आवडला. तर तुमच्या YouTube चॅनलवर पण मी इंटरव्ह्यूज पाहिले. आणि त्यांचे इंटरव्ह्यूज बघून मी पण मोटिव्हेट झाले, की खूप कष्ट करतायत लोकं. तर मला असं वाटतं, की तुमचा हा उपक्रम खूपच छान आहे. आणि तुम्ही अजून इंटरव्ह्यूज घ्यावे, अजून प्रेरणा द्यावी लोकांना, की तुमचे इंटरव्ह्यूज बघून खरंच असं वाटतं, की बायका चालल्यात पुढं आणि त्यांनी अजून पुढं जावं. धन्यवाद धनश्री. तुझा इतका व्यस्त वेळ असताना देखील माध्यम प्रेक्षकांसाठी त्याच्यातनं एवढ्या दूरवरनं कोल्हापूरनं संवाद साधला आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नाला समर्पकपणे उत्तर दिली, त्याबद्दल माध्यम समूहातर्फे तुझा मनापासून आभार मानतो. तुला शुभेच्छा देतो आणि तू अशीच उंच उंच झेप घ्यावी, भरावी मारावी, त्या मला नवरात्री निमित्त तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंद करा.
धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा.